हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेतच ना? मजेतच असायला पाहिजे. मी पल्लवी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आता सकाळपासूनच भराभरीची कामं चालू झाली होती. कांदे भरा, पिठं भरा आणि इथे नॉनव्हेजची तयारी चालू होती. कारण संडे होता, छान नॉनव्हेजचा बेत होता. मी नॉनव्हेज खात नाही, पण घरच्यांसाठी नॉनव्हेजचा बेत होता. आता इथे आईने लोणचं सुद्धा भरायला घेतलं होतं. आता हे घरी बनवलेलं लोणचं आहे. तर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज होता संडे, तर म्हटलं चला आता गावावरून जायचं आहे तर एक संडे मार्केटमध्ये चक्कर मारून येऊया. आता मला सुद्धा थोड्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. म्हटलं थोडीशी कामं आवरली आणि पटकन एक संडे मार्केटमध्ये फेरी मारून येऊया. आता संडे मार्केट म्हटलं की खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. आता मी हा संडे मार्केट म्हणजे आठवडी बाजार हा ब्लॉग शेअर केला आहे. जर तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा, मी इथे लिंक सुद्धा देते. तर खूप छान वाटतं मार्केटमध्ये. आता जे आपल्या शहरामध्ये असतं तर शहरामधील ही मज्जा गावाकडे नसते. तर म्हटलं चला एक फेरी मारून येऊया आणि मला सुद्धा थोड्याफार वस्तू घ्यायच्या होत्या, तर त्या सुद्धा मी घेतले. आता जिकडे तिकडेच लोकांची सगळी गडबड होती, कारण आता पावसाळा चालू होणार आणि पावसाळ्याच्या ज्या वस्तू लागतात त्या मार्केटमधून घेणं चालू होतं. आता मी सुद्धा थोडीशी सुकी मच्छी घेतली, कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला लागतेच. आता जे खातात त्यांच्यासाठी लागतेच. आणि तोपर्यंत आमच्या छोटूशा गोंडुली आमची रडायला लागली, कारण माऊ मार्केटमध्ये गेली होती, त्यामुळे ती सुद्धा उन्हातून मार्केटमध्ये आली. आता मार्केटमध्ये आलोय तर म्हटलं दोघी बहिणी एकत्र आहेत, तर चला थोडंसं शॉपिंग करूया. आणि ते मस्त आम्ही छान अशी ड्रेसची शॉपिंग केली. आता मी नेहमीच ड्रेस घेते, खूप छान क्वालिटी असते. आता आपण म्हणतो की मार्केटमध्ये संडे मार्केटमध्ये कपडे चांगले नसतात, पण मी कधी ना कधीतरी आले की नक्कीच घेते. आता खूप उन्हाळा चालू आहे तर या दोघींची अशी मज्जा चालू आहे, आईस्क्रीम पार्टी चालू असते. आता घरभर असा आंब्यांचा सुगंध आणि आंब्यांचा पसारा होता, कारण यंदा एवढे खूप छान आंबे आले होते ना, तर बाहेरून विकत घ्यायची गरजच लागली नव्हती. आता आई सुद्धा पेटीमध्ये आंबे भरत होत्या आणि आमची तयारी झाली, जेवण झाली आणि आता निघण्याची तयारी चालू झाली आहे. हो, आजचा नाही पड डोकं डोकं टेकून टेकलं रे, टेकलं डोकं. बघितलं दीदी म्हणजे काय? बघ आजीला बाय कर, तिकडे तिकडे. दिलं बाय कर. चला आता हे काही क्षण आहेत जे गावाकडचे आहेत ते मी कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेतलेले आहेत. आता गावाला कधी येऊ माहित नाही, तर म्हटलं चला थोडेसे शूट करून घेऊया. आणि ऊन सुद्धा खूप होतं, खूप कडाक्याचं ऊन पडलं होतं, कारण यंदा काही अजून तरी पाऊस पडलेला नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो पेट्रोल पंपावर. तर याच्याशिवाय तर आपला प्रवास चालूच होत नाही. तर म्हटलं मध्येच थांबण्यापेक्षा चला इथेच भरून घ्यावा आणि आपला प्रवास चालू करावा. आता मला माझ्या बहिणीला तिच्या घरी सुद्धा सोडायचं होतं, म्हणजे माझ्या माहेरी सोडायचं होतं आणि तिथून आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला निघणार होतो. तर मी घरी सोडलं तिला आणि फायनली आम्ही रात्री आम्हाला जवळजवळ 3 वाजले घरी यायला. आणि हा 3 वाजता सगळा पसारा पार्किंग मध्ये आम्ही ठेवला होता, कारण एवढी गाडी फुल झाली होती ना, खूप सामान होतं. त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि हा पसारा म्हटलं आता तसाच ठेवला. तर हे नेक्स्ट डेला बघूया. आणि मी गावावरून कूलर सुद्धा घेऊन आले होते, कारण खूप गरमी होत होती. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही गावाकडचे ब्लॉग पाहिलेच असाल, तर आता गावावरून मी इकडे घरी आलेले आहे. गावाकडची सुट्टी संपलेली आहे, खूप छान दिवस गेले गावाकडचे. आणि हे दिवस कधी गेले ना समजलंच नाही. असं वाटलं की काल गेले आणि आज मी गावावरून आले. गावी गेल्यावर खूप काही शूट करायचं ठरवलं होतं, तर त्यातलं काहीच झालं नाही. कारण म्हणजे हे दिवस आहेत ना,
ते एन्जॉयमध्ये कधी गेले संपलेच नाहीत. आणि मॅडम आमच्या आत्ता उठलेल्या आहेत. तर छान अशी देवपूजा झालेली आहे. छान छान व्हिडिओ मी शूट केलेत, रेसिपीचे पण व्हिडिओ शूट केलेत. पण काय झालं, गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप होता. म्हणजे सासरी तर नेटवर्क छान होतं, पण मी जेव्हा आईकडे गेले तर तिथे अजिबात व्हिडिओ नव्हता, म्हणजे नेटवर्क नव्हतं. त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत ते खूप लेट येत आहेत. तर म्हटलं एवढी मेहनत केलेली आहे तर हळूहळू पोस्ट करूया. खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. खूप विचार केला होता की छान छान व्हिडिओ बनवूयात, पण काहीच पॉसिबल झालेलं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, गावी गेल्यानंतर दिवस कसा निघून जातो तो समजतच नाही. आणि तुमची सुद्धा सुट्टी कशी गेलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तरी सुट्टी खूप मस्त गेलेली आहे. आणि आता चला रुटीन सुरू झालेलं आहे. अन्वीचं स्कूल, माझं रुटीन. खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते, रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते. तर आत्ता नक्कीच व्हिडिओ रेग्युलर येतील. आणि व्लॉगिंगचे व्हिडिओ तर बनवलेच आहेत खूप गावी. तर आता थोडे रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ मी बनवेन. गावीसुद्धा ठरवलं होतं छान छान रेसिपीज बनवेन, पण ते नाही शक्य झालं. कामातून वेळच मिळाला नाही. कामं अशी असतात की वाढत कसं रेसिपीला असतं ना, खूप एक वेळ द्यावा लागतो. म्हणजे 10 मिनटाची रेसिपी 2 तासावर निघून जाते. त्यामुळे तेवढा वेळसुद्धा लागतो. आणि तेवढा वेळसुद्धा मला मिळाला नाही. तरीसुद्धा मी 2-4 रेसिपी शूट केलेल्या आहेत. तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा पसारा आहे सगळा. आता हे सगळं मला आवरायचं आहे. आणि हे आंबे आहेत, घरचे आहेत. बऱ्यापैकी रायवळी आहेत आणि कलमीसुद्धा आहेत. काही खराब झाले आहेत. तर मी यांना आता गावावरून आलं ना की सगळ्यात अवघड असतं म्हणजे या कपड्यांचं बॅग अनपॅक करणं खूप कठीण असतं. म्हणजे ते कपडे वॉश केलेले असेल तर, नसतील तर वॉश करा आणि व्यवस्थित त्या जागी ठेवा. सगळ्यात कठीण काम असतं. पण मी म्हटलं आधी आंब्यांना व्यवस्थित ठेवावं. कारण आंबे सुद्धा थोडेसे बुजत चालले होते. कारण मी रात्री आले तर तसेच राहून गेले होते. आणि म्हटलं तसेच राहिले तर अजून खराब होऊन जातील, म्हणून त्यांना व्यवस्थित ठेवलं आणि कपड्याकडे वळले. आता इथे अन्वी नव्हती, कारण मी तिला स्कूलला पाठवलं होतं. जर ती असती तर मला काहीच काम करून दिलं नसतं. म्हणजे 1 तासात होणारं काम 2 तासात झालं असतं. का स्कूलचा पहिला दिवस सुद्धा होता आणि स्कूलमधून सुद्धा पहिला दिवस छान एन्जॉय करतात, त्याच्यामुळे तिलाही पाठवलं. आणि कपड्यांच्या घड्या घालून मी तर अक्षरशः थकून गेले होते. तर नाही, म्हटलं अन्वी येण्याच्या आत मला हे सगळं कम्प्लीट करायलाच पाहिजे. तर मी सगळ्या बॅग अनपॅक करत होते. ज्या बॅग मी वॉश केल्या, सगळे कपडे एका साईडला ठेवले आणि सगळीकडे कपड्यांचा पसारा होता. पण हे मला जागच्या जागी ठेवणं गरजेचं होतं, कारण हे आपल्यालाच ठेवायचं होतं. आणि नेलेला सामान, नेलेला पसारा हा जागच्या जागी ठेवेपर्यंत चैन काय तर पडत नाही. सगळीकडे कपडे कपडे कपडे. आणि हे मला आता सगळे अन्वीचे वेगळे, माझे वेगळे असे मला कपडे ठेवायचे आहेत. मी साड्या पण नेल्या होत्या, त्यासुद्धा वेगळ्या. आणि मेडिसिन, अन्वीची ज्वेलरीज वगैरे, बोज वगैरे आहेत, रबर वगैरे. त्याच्यानंतर असं सगळं काही औषधं, मेडिसिन वगैरे आहे, ते आता सगळं मला वेगळे ठेवायचं आहे. आता कपड्यांची आवरावर झाले. त्याच्यानंतर मी गावावरून काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. आता हे एवढं माझ्या आईकडून आणि माझ्या घरून असं सगळं आणलं आहे, त्यामुळे इथे मी मिक्स ठेवलं आहे. तर इथे बघा, हे तांदूळ आहेत, हे धुतलेले तांदूळ आहेत. तर ह्याच्यामध्ये तमालपत्र आणि हे चिरफळ आहेत. असं टाकलं ना की टोके वगैरे पडत नाही, भुंगे पडत नाही. त्याच्यामुळे हे असे हे धुतलेले तांदूळ आहेत. हे पावसामध्ये भाकरीसाठी वापरले जातात. त्याच्यानंतर हे आहेत गावठी तांदूळ, म्हणजे आमचे हे घरचे तांदूळ आहेत भाताचे, जे की आपण भाकरीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि खायलासुद्धा वापरतो आम्ही. त्याच्यानंतर इथे आहेत कांदे, घरी कांदे घेतलेले होते, तर मी पण थोडे कांदे आणलेले आहेत. आता हे मला ठेवायचे आहेत. तर त्याच्यानंतर इथे आहेत गहूसुद्धा घरी घेतले होते आम्ही, त्यामुळे मी पावसाळ्यापुरते थोडेफार आणलेले आहेत. त्याच्यानंतर इथे पिठंसुद्धा आणलेले आहेत. हे गव्हाचं पीठ आहे आणि हा पिशवीसुद्धा गव्हाचं पीठ आहे.
आणि हे खोबरं आहे, खोबरं सुद्धा मी गावावरून आणते, चांगलं मिळतं. आणि बऱ्यापैकी 1-1.5 किलो मी खोबरं आणलं आहे, तर मला खूप दिवस हे खोबरं पुरलं जातं. आणि त्याच्यानंतर हे घरचं तूप आहे जे आईंनी केलं आहे, तर ते तर मी नेहमीच आणते. आणि अशा काजू आहेत ज्या आमच्याकडे सुक्या काजू घेऊन आम्ही अशा फोडून घेतो काजू, आणि असे पॅकेट केल्यानंतर जेव्हा लागतील तेव्हा वापरायचे. त्याच्यानंतर इथे तांदळाचं पीठ आहे, आणि त्याच्यानंतर इथे नाचणीचं सुद्धा पीठ आणलेलं आहे. आणि हे तिखट आहे, घरचं तिखट आहे. आता मी प्लास्टिक पिशवीतून आणलं आहे, म्हणजे माझ्याकडे काचेची बॉटल होती, पण म्हटलं प्रवासामध्ये काचेची बॉटल चुकून तडकली तर, म्हणून मी हे पिशवीमधून आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे आहे कुळथाचं पीठ जे घरी बनवलेलं आहे आमच्याकडे कुळीत, आणि ते हे भाजून दळून आणलेलं पीठ आहे. त्यानंतर इथे बेसन आहे, हे सुद्धा घरी बनवलेलं आहे. आणि ही आंब्याची साठं आहेत, आमच्याकडे आंब्याची साठंच म्हणतात, छान सुकवलेली आहेत. मी याची सुद्धा रेसिपी नक्कीच लवकरच शेअर करेन. आणि हे थोडेफार काजू बदाम आहेत. त्याच्यानंतर ही कोकमा आहेत, ती सुद्धा घरी केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर इथे नारळ आणले 2, ते सुद्धा घरचेच आहेत. आणि डब्यामध्ये असं छोटं मोठं मी घरातून बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे. आणि हे आता मी जागच्या जागी ठेवून देणार आहे. म्हणजे तिखट मी काचेच्या बरण्यांमध्ये भरणार आहे. ज्या काचेच्या बरण्या मी माझ्या आईकडून आणलेल्या आहेत, तर त्यामध्ये मी भरणार आहे. पिठं त्याच्या जागी भरणार आहे, तांदूळ तिथेच ठेवणार आहे, त्याच्या जागी ठेवणार आहे. आता हे सगळं आवरताना एकच मनात विचार होता, गावाकडचे खूप छान दिवस एन्जॉय केले, आता रुटीन चालू झालं, टिफिन, सकाळी लवकर उठा, सगळं आवरा, सगळं रुटीन आपलं चालू झालं. तर हा व्लॉग तुमच्यापर्यंत थोडासा लेट येत आहे, कारण आल्यानंतर खूप सारी गडबड झाली. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.